शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून पालक विद्यार्थी यांना ठराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारं साहित्य घेण्यास सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली। याबाबतचं निवेदन प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांना देण्यात आलं। या प्रसंगी बोलताना शिवानंद स्वामी म्हणाले, आता नवीन वर्षात मुलांनी प्रवेश केलेला असतो तर काही शाळांमधून सक्ती केली जाते की अमुक ठराविक दुकानामधूनच साहित्य खरेदी करणार, पुस्तकं असू दे, तुमचा ड्रेस असू दे, तर तिथं आर्थिक लागेबांधी पण होतात। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की कोणावर सक्ती नको आणि हेल्पलाईन नंबर एक हिने जाहीर करायला पाहिजे। कोणाच्या काही तक्रारी असतील तर पालकांनी तक्रार करावी तिथं। आणि त्यामुळं शिक्षणाधिकाऱ्यांना पण आम्ही सांगितलं तुम्ही एक परिपत्रक काढा, जर का कोण असं करत असतं तर त्या शाळेवर पण कारवाई होईल आणि तिथले जे काय व्यवस्थापन समिती आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कारवाई मागणी केली। आपण निवेदन दिल्यानंतर काय त्यांचा प्रतिसाद होता? त्यांची भूमिका चांगला होता। शिक्षणाधिकाऱ्यांनी पण सांगितलं आम्ही आता परिपत्रक काढतो म्हणून सांगितलं त्यांनी, तसं कुणाला अधिकार नाही म्हणजे ठराविक लोकांच्याकडे घेण्यास। दरम्यान अशी सक्ती करणाऱ्या शाळांवर पदश्री कारवाई करण्यात येईल असं आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिलं। निश्चितपणे शाळेला अधिकार आहेत की ड्रेस कोड त्या शाळेचं काय असावं किंवा कोणता ड्रेस कोड असावा, त्या संदर्भात त्यांना अधिकार जरी असले तरी सुद्धा ठराविक दुकानातून ते खरेदी करावेत याबाबत विद्यार्थ्यांना सक्ती नाही करता येत। हा ड्रेस कोड आहे, याप्रमाणे ड्रेस कोड असावा असं त्यांनी सांगितलं, त्यानुसार कार्यवाही करावी, पण विद्यार्थ्यांच्यावर सक्ती करू नये। त्या संदर्भात आपलं निवेदन मिळालेलंच आहे, आम्ही त्याच्यावरती उचित कार्यवाही करू। पैसे सुद्धा ऑनलाईन घेतले जाते म्हणले पण रिसीट दिली जात नाही, या संदर्भात काय रिसीट द्यावी लागेल। शालेय ॲक्च्युली एज्युकेशन जे आहे ते फ्री एज्युकेशन आहे विद्यार्थ्यांना किंवा 12वीपर्यंत विद्यार्थिनींना। विना अनुदानित तुकड्या असतील किंवा इंग्लिश मीडियम असेल, स्वयंअर्थसहित असेल तर पालकांच्या मीटिंगमध्ये PTA मीटिंगमध्ये ठरलेली ते फी घेऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी रिसीट त्यांना शाळेला जी आहे ती नियमानुसार मान्य फी आहे त्याची द्यावी लागेल। एकाच दुकानातनं कपडे घ्या अशी सक्ती जर करणार असतील शाळा तर या उल्लंघन करणाऱ्या शाळांबद्दल काय आपण कारवाई करणार आहात का? हो, त्यांना अगोदर आपण सूचना देऊ की अशा पद्धतीनं सक्ती करू नये आणि ते सक्ती करत असतील तर आपण निश्चितपणे त्यांच्यावरती करू। या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले आणि किशोर घाटगे, हिंदू महासभेचे मनोहर सोरप, विकास जाधव, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुका प्रमुख राजू यादव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे कैलास दीक्षित, हिंदू जनजागृती समितीचे प्रीतम पवार उपस्थित होते। Sepsil Simply Packaging, Sepsil Machines Private Limited, manufacturer of packaging machines, office G135 MIDC near telephone office, Gokul Shirgaon, Kolhapur, factory D56-2 near Ghadge Patel Industries, Kagal, Hatkarangli 5-star MIDC, Kolhapur. Contact 9321202112.